सर्व स्त्रीबीज मीडियाच्या प्रेक्षक आणि श्रोत्यांचं स्वागत. आज आपण पुन्हा एकदा चर्चेच्या विषयाच्या निमित्तानं आपल्या समोर आलो आहोत. आज विषय देशाच्या अर्थव्यवस्थेचा आपण घेतलेला आहे. अर्थव्यवस्था खंगलेली आहे हे अनेक राजकीय तज्ञ, अर्थतज्ञ, सत्ताधारी, उद्योग जगत, व्यापार जगत हे सगळेच या संदर्भामध्ये विशेषतः बोलत आहेत. पण नेमकी ती काय आहे, तिची काय कारणं आहेत, त्याचे काय परिणाम झाले, काय उपाययोजना असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एकंदरीत काहीही ठोस असं कुणीही सांगताना दिसत नाही. त्यामुळे आज आपण हा आर्थिक विषय ठेवलेला आहे. अर्थकारण हे सगळ्यांच्याच दृष्टीने महत्वाचं असतं. केवळ सरकार, प्रशासन यांच्यासाठीच नाही तर जनता, उद्योग जगत, व्यापार जगत, सर्वसामान्य जनता या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेचं फार महत्व असतं. तरीही भारतीय समाज व्यवस्थेच्या अंतर्गत किंवा भारतीय दृष्टिकोनातून जर आपण याचा विचार केला तर अर्थकारणाचे परिणाम हे सामाजिक प्रवर्ग निहाय देखील पडत असतात. आणि ते काय पडत असतील नेमके, या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चेसाठी आपल्या बरोबर आज वक्ते असणार आहेत, अतिथी असणार आहेत, निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्यांनी काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षांपूर्वी राजकारणामध्ये प्रवेश केला, निवडणुका लढले, चांगली मतं मिळवली आणि आज ते काँग्रेसमध्ये एक नेते म्हणून स्थिरावलेले आहेत आणि बुद्धिजीवी नेते म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आयएस असल्यामुळे अर्थकारणाच्या संदर्भात त्यांच्याशी आपण चर्चा करावी. आणि म्हणून खंगलेली अर्थव्यवस्था, कारण, परिणाम आणि उपाय हा विषय आपण फ्रेम जरी केला असला तरी या अर्थकारणाच्या अनुषंगाने भारतातल्या सर्व प्रवर्ग निहाय त्याचे काय परिणाम असतील आणि ज्यांना आपण खरं तर बहुजन समाज म्हणतो त्या बहुजन समाजावर नेमके काय परिणाम होतील, या संदर्भात आपण त्यांच्याशी विस्ताराने चर्चा करणार आहोत. आपले प्रमुख अतिथी माननीय किशोर गजबे सर आपल्या सोबत आता जुळले आहेत, ऑनलाईन आहेत सर. आणि सरांचा एकूणच सामाजिक चळवळीचाही व्यापक असा अनुभव आहे. प्रशासनातला तर त्यांचा अनुभव दांडगाच आहे आणि गेल्या काही वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत. आणि विजय उमेदवाराला नसतील एवढी मतं त्यांना निवडणूक लढवून पडली, पराभव झाला असला तरी ती विजेत्याचीच मतं आहेत असं सर्वसामान्य मत महाराष्ट्रामध्ये जनतेचं नेमकं त्यांच्याविषयी राहिलेलं आहे. आणि सर्व विषयांचा सरांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे आज आपण सरांचं सर्वप्रथम सर आपलं स्वागत त्रिवेज मीडियावर. सर, सर्वप्रथम आपण जी सुरुवात करणार आहोत, आपण आर्थिक विषयावर ही सुरुवात करणार आहोत. देशाची खंगलेली अर्थव्यवस्था, त्याची कारणं काय, परिणाम काय दिसत आहेत आणि त्यावर काय उपाय करता येतील. खरं तर हा एकूण उपाययोजनेच्या किंवा अर्थतज्ञांच्या अनुषंगाने हा विषय जरी असला तरी त्यावर तुमचा एक दांडगा अभ्यास आहे. परंतु सुरुवात करताना मी असं म्हणेल की आज उद्योग जगतामध्ये किंवा देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये जी काही उलथापालथ आपल्याला दिसते, जागतिकीकरणाचा प्रचंड वेग, त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटायझेशन, या सगळ्या बाबींची सुरुवात आज आपण ज्या पक्षामध्ये एक नेते म्हणून स्थिरावला आहात त्याच पक्षाकडून 1991 मध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये या जागतिकीकरणाची सुरुवात झाली. दर पंचवार्षिकला त्याचा वेग वाढत गेला, प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणात आलं आणि याचाही परिणाम बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात झाला. तर या अर्थकारणाची आज जी बाजू आपण पाहतो आहोत की एकेकाळी डावे पक्ष, समाजवादी पक्ष, आंबेडकरी पक्ष त्या
जागतिकीकरणाच्या किंवा त्या अर्थकारणाच्या प्रक्रियेवर टीका करत होते. मात्र आज त्याच डॉक्टर मनमोहन सिंग यांचं अर्थशास्त्र किंवा अर्थकारण आज देशाला तारक आहे, अशी चर्चा चहूबाजूने सुरू झालेली आहे. काय आपण या संदर्भात सर सांगाल प्रथम? तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आणि हाच आपल्या देशाच्या संपूर्ण आर्थिक जी आपली जडणघडण आहे त्याचा हा अगदी बेसिक मुद्दा आहे. त्याला नंतर अनेक फाटे फुटतात, परंतु बेसिक मुद्दा की आता आपल्या समोर कोविडच्या या पार्श्वभूमीवर, कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगामध्ये सर्वच देशांची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे आणि तशी ती भारताची सुद्धा ढासळलेली आहे. हे आपण मान्य केलेलं आहे. आता याच्या पुढे अशा ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काय करावं लागेल, हा जो प्रश्न आपण विचारला, तर त्याच्यापूर्वी मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या प्रायोरिटीज काय, आपल्या प्राथमिकता काय आहेत, म्हणजे व्हॉट इज अवर प्रायोरिटी. आपली प्रायोरिटी अर्थव्यवस्था वाचवणे ही आहे की लोकांना वाचवणे ही आहे. प्रायोरिटी ठरली पाहिजे. अगोदर केंद्र सरकारने प्रायोरिटी ठरवली पाहिजे की मरणाऱ्या लोकांना वाचवणार आहात की तुम्ही उद्योगधंदे वाचवणार आहात. माझं म्हणणं आहे मरणाऱ्या लोकांना वाचवा, नंतर उद्योगधंदे वाचवा. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून जे लोक मरत आहेत अर्थव्यवस्थेमुळे, आपल्या अर्थव्यवस्था कमजोर झाल्यामुळे, लोकांना वाटतंय कोरोना महामारीमुळे फक्त कोरोनामुळे लोक मरतात. फक्त कोरोनामुळे लोक मरत नाहीत. जेव्हा 3 महिन्याचा लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन होता, तेव्हा गाझियाबाद, नंतर आपलं गुरुगाव, मुंबई, नाशिक अशा ठिकाणचे जे लोक, हे सर्व गाझियाबाद वगैरे हे सर्व लोक जेव्हा त्यांनी 2-3 दिवस तग धरले अगदी कडक लॉकडाऊन झाल्यानंतर, आणि जेव्हा सरकारकडनं कुठलीच मदत मिळाली नाही, ना त्यांना बस मिळाली, ना त्यांना ट्रेन मिळाली, ना त्यांना जाण्यासाठी गाडी घोडा मिळाला, ना ते स्वतःच्या गाडीने जाऊ शकत, अशा वेळेस ते पायी निघाले. हे पायी निघालेले जे 8 कोटी कामगार होते, या 8 कोटी कामगारांचे हाल झाले. शेकडो कामगार रस्त्यावर मेले, शेकडो कामगार घरी मेले, त्यांचे लहान मुलं मेले, काही हार्ट अटॅकने मेले, काही ऍक्सिडेंटने मेले. अशा प्रकारे अनेक लोक मेलेले आहेत. आपल्या देशामध्ये कुपोषण एवढं भारी आहे की दरवर्षी 80 लाख बालक कुपोषणाने मरतात. दर महिन्याला 7 ते 8 लाख बालक कुपोषणाने भारतामध्ये मरतात. त्याची चिंता कोणीच करत नाही. आणि फक्त कोरोनाने जर 3000 आणि 4000 लोक मेले तर फार चिंता व्यक्त करतात लोक. कोरोनामुळे लोक मेले याची चिंता केली पाहिजे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. परंतु तेवढीच चिंता कुपोषणाने मरणाऱ्या लोकांची करा ना, तेवढीच चिंता ऍक्सिडेंटने मरणाऱ्या लोकांची करा ना. ऍक्सिडेंटच्या मृत्यूमध्ये तर भारत संपूर्ण देशाचा 1 नंबर आहे, अगदी कॅपिटल आहे ते. रोड ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येचा विचार केला तर भारत ही त्याची राजधानी आहे. त्यामुळे कुपोषणामुळे लाखो लोक मरत असताना त्यांची चिंता करणं सोडून आपण जर अशा लहान लहान गोष्टीची चिंता करत बसलो तर ते योग्य होणार नाही. माझं असं मत आहे याच्यामध्ये की आपल्याला अगोदर प्रायोरिटी ठरवावी लागेल की आपण काय करणार आहोत. आणि म्हणून लोकांचे जीव वाचवणे, लोक उपासमारीने मरत आहेत, लोक आत्महत्या करून मरत आहेत, लोक कुपोषणाने मरत आहेत. आणि या कोविडच्या पार्श्वभूमीवर त्याची तीव्रता वाढलेली आहे, कुपोषण वाढलेलं आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. अनेक लोकांनी ते कर्जबाजारी झाले म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आणि कोविड मध्ये किंवा या संपूर्ण 4 महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये लोकांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. त्यामुळे लोकांना वाचवणं हा एक मोठा प्रश्न आहे. कसे वाचवणार तुम्ही लोकांना? आता प्रश्न येतो अर्थव्यवस्थेचा. आता अर्थव्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 20 लाख कोटीचं पॅकेज त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्यात तुम्ही बघू शकता की त्यांनी कोणत्या गोष्टीला किती प्राधान्य दिलंय. आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्था जी आहे ती प्रामुख्यानं कृषी क्षेत्रावरती अवलंबून होती. मी होती म्हणतो, आहे नाही. जे लोक आहे म्हणतात त्यांना कृषी क्षेत्राविषयी काही माहित नाही आहे. आपल्याकडे भारतीय अर्थव्यवस्था अगोदर कृषी क्षेत्रावर आधारित होती. आता तसं कृपा करून कोणी म्हणू नये, भारतीय अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित नाही. परंतु एक गोष्ट सत्य आहे की भारताच्या कृषी क्षेत्रामध्येच सर्वात जास्त रोजगार मिळतो. म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, जीडीपी मध्ये जे आपलं सकल राष्ट्रीय उत्पादन आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा फक्त 15% आहे. पण ते 48% रोजगार आपल्या देशामध्ये निर्माण करतं.
आणि म्हणून 48% जर रोजगार निर्माण होत असेल कृषी क्षेत्रामधून, तर कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं पाहिजे. ते दिल्या गेलेलं नाही. म्हणून अशी अवस्था आपल्या देशामध्ये या कोविडच्या काळामध्ये झालेली आहे. दुसरा जो क्रमांक लागतो तो लागतो सर्व्हिस सेक्टरचा. सर्व्हिस सेक्टरमध्ये आपल्याकडे जवळजवळ 55 ते 60% रोजगार आणि अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा शेअर वाटा हा सर्व्हिस सेक्टरचा आहे. त्या सर्व्हिस सेक्टरला मजबूत केलं पाहिजे. आणि मग तिसरा क्रमांक उत्पादनाचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा फक्त 23% आहे. तो एकेकाळी असेल जास्त, पण आता फक्त 23% आहे. आता सर्व्हिस सेक्टरचा वाढलाय. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे जे पॅकेजेस वगैरे येत आहेत, हे सगळे पॅकेजेस उद्योगासाठी, सगळे पॅकेजेस उद्योगासाठी. तुम्ही जर आता एखादा मायक्रो उत्पादन करणारा व्यक्ती किंवा एखादी कुटुंब किंवा एखादी बाई असेल, महिला असतील खेड्यापाड्यातल्या, ते जर बँकाकडे गेले आणि त्यांनी सांगितले आम्ही मायक्रो उत्पादक आहोत, आम्ही सूक्ष्म उत्पादन करणारे लोक आहोत, पापड तयार करतो, लोणची तयार करतो, बिस्किट तयार करतो, आम्हाला कर्ज द्या, बँकवाले हाकलून देतात त्यांना. ही अवस्था असल्यामुळे आपल्या देशाची अवस्था वाईट झालेली आहे. महत्वाची बाब तुम्ही या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं, लॉकडाऊनच्या काळामध्ये जो 8 कोटी मजूर जो रस्त्यावर उतरला होता, तो 8 कोटी मजूर जेव्हा रस्त्यावर उतरला, तर त्याला रस्त्यावर उतरवण्यामागे म्हणजे नेमकं काय धोरण चुकलं होतं की आपण प्रशासनातील राहिला आहात, की प्रशासनातल्या तज्ञांनी या संदर्भात विचार केला नाही, की राजकीय सत्ताधाऱ्यांचीच तशी मानसिकता नव्हती, की नेमकी याच्या मागची कारण काय असतील असं बघा, मी वाटतं? आपल्याला सरळ सांगतो, केंद्र सरकारमध्ये शेकडो आय एस अधिकारी काम करतात, केंद्र सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये काम करतात. या सर्व आय एस अधिकाऱ्यांना एक गोष्ट शिकवली जाते, आणि ती गोष्ट म्हणजे कोणताही निर्णय घेताना त्या निर्णयाच्या मागचे जे स्टेक होल्डर्स आहेत, स्टेक होल्डर्स म्हणजे जे त्या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत असे लोक, त्या सर्व लोकांचं काय होणार, हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, त्याचा अगोदर विचार करावा लागतो. म्हणजे स्टेक होल्डरवर काय परिणाम होईल त्याचा पूर्ण विचार करून, नंतर देशावर काय परिणाम होईल, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर काय परिणाम होईल, उत्पादनावर काय परिणाम होईल, शेतीवर काय परिणाम होईल, उद्योगावर काय परिणाम होईल, आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून तो निर्णय घेतला जातो. माझा असा स्पष्ट आरोप आहे, आणि मी तो काँग्रेसचा पुढारी म्हणून किंवा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आरोप करत नाही. एक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा किंवा या संपूर्ण लॉकडाऊन आणि कोविडचा अभ्यासक या नात्याने माझा असा आरोप आहे की याची कुठलीही पूर्वतयारी न करता लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाऊन घोषित केलं. अरे लॉकडाऊन म्हणजे काय? उद्योगधंदे बंद, वाहतूक बंद, दूध पाणी बंद, विमानं बंद, ट्रेन बंद, बस बंद, ऑटो बंद, रस्ते बंद, सर्व काही बंद, दुकानदारी बंद. मग लोकांनी खायचं काय? आपल्याकडचा जो कामगार असतो किंवा मजदूर असतो, तो 2 दिवसाच्या वर आपल्या घरामध्ये अन्न ठेवू शकत नाही. तो रोज खातो आणि रोज जगतो. आणि अशा या कामगारांचा विचार केला नाही आपल्या देशामध्ये. असे कामगार किती आहेत आपल्या देशामध्ये? असे कामगार जवळजवळ 60 ते 65 कोटी आहेत. 60 ते 65 कोटी श्रमिक लोक आहेत आपल्या देशामध्ये, जे रोज कमावतात, रोज खातात. मग ते जे आता लँडलेस लेबरर, भूमिहीन शेतमजूर असतील, ग्रामीण भागावरती अनऑर्गनाइज्ड वर्कर असतील, शहरी भागामधले अनऑर्गनाइज्ड वर्कर असतील, बिल्डिंगच्या वरचे कामगार करणारे असतील, शेती मंडईमध्ये हातभार लावणारे कामगार असतील, असे सर्व अनऑर्गनाइज्ड असंघटित कामगार जे आहेत, तसे ते असंघटित कामगार तर आपल्या देशातले 93% आहेत. परंतु म्हणजे कामगारापैकी 93% असंघटित कामगार आहेत, फक्त 7% संघटित कामगार आहेत. हे सर्व असंघटित कामगार, भूमिहीन शेतमजूर, हे सर्व या निर्णयामुळे प्रभावित झाले. लॉकडाऊन घोषित केला, या लोकांच्याकडे धान्य कुठून येणार? ज्यांच्याकडे लहान बालक असतील त्यांच्याकडे दूध कुठून येणार? याचा अजिबात विचार केला नाही. आणि मग लॉकडाऊन केल्यानंतर सुरुवातीला ते कडक लॉकडाऊन 2-3 दिवस या कामगारांनी ते सहन केलं, आणि नंतर मग त्यांचे ज्या ठिकाणी ते भाड्याने राहत होते, आता केंद्र सरकारला वाटलं की हे जे सगळे कामगार आहेत, काम करणारे, हे सगळे लोक आपल्या स्वतःच्या बंगल्यामध्ये, स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतात असं त्यांना वाटलं. यापैकी कोणीही आपल्या फ्लॅटमध्ये, कोणीही आपल्या झोपडीत राहत नाही, सर्व भाड्याने राहतात. आणि भाडे मालकांनी, त्या घर मालकांनी जेव्हा त्यांना भाडं मागितलं, हे देऊ शकले नाही. ते म्हणाले निघा आता तुम्ही. जबरदस्तीनं त्यांना काढलं. दिल्ली आणि बंगलोरचे जे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत, म्हणजे जे बिल्डिंग बांधणारे मोठे मोठे बिल्डर, या लोकांनी 2 महिने सुद्धा आपल्या
चालू असलेल्या बिल्डिंगच्या कामगारांना भोजन देण्याची दानत दाखवली नाही. 2 महिने सुद्धा ते त्यांना पोचू शकले नाही, त्यांना जेवण देऊ शकले नाही. तिथे ते साईट वरती तर काम करत होतेच, त्यांना फक्त जेवण देण्याची आवश्यकता होती. ते शिजलेलं अन्न त्यांना ते देऊ शकले नाही, एवढी दानत त्यांची नाही. ते सगळे लोक परत गेले आणि आता हेच बिल्डर त्यांना रोज फोन करतात, या रे परत या रे, विनवणी करतात. काय कारण आहे? कारण बिल्डिंगवर काम करणारा स्किल्ड मजदूर हा वेगळा असतो, बिल्डिंगवर काम करणारा फिटर वेगळा असतो, बिल्डिंगवर काम करणारा मिस्त्री वेगळा असतो, बिल्डिंगवर काम करणारा तार बांधणारा वेगळा असतो, बिल्डिंगवर विटा लावणारा मजदूर सुद्धा वेगळा असतो. हे सगळे स्किल्ड लोक होते. या लोकांनी त्यांना जेवण सुद्धा दिलं नाही, 2 महिने पोचण्याची हिंमत नाही, दानत नाही. या लोकांनी त्यांना घरी पाठवलं. अशा रीतीनं हे सगळे कामगार रस्त्यावर आले आणि पायी चालले. एका मुलीचं उदाहरण, ती 1200 किलोमीटर आपल्या बापाला कॅरियरवर घेऊन गेली ती मुलगी. नंतर केंद्र सरकारने त्यांच्या घरी माणूस पाठवला की बाई तुला आम्ही तुम्हाला सायकलिंग स्पर्धेमध्ये आम्ही तुम्हाला अमुक करू तमुक करू. अरे त्यांना पैशाची आवश्यकता आहे, सायकलिंग स्पर्धेमध्ये मेडलची गरज नाहीये. आपल्या गरीब लोकांना मेडलची गरज नाही, त्यांचा सत्कार करण्याची गरज नाही, त्यांच्या अंगावर शॉल टाकण्याची गरज नाही आणि त्यांना फुलं देण्याची गरज नाही. त्यांना पैशाची आवश्यकता आहे. ते पैसे केंद्र सरकारने नियोजनबद्ध पद्धतीनं द्यायला पाहिजे होते. केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा करण्याच्या पूर्वी सगळ्या कामगारांना त्यांनी आवाहन करायला पाहिजे होतं, माहिती द्यायला पाहिजे होती की आम्ही 3 दिवसानंतर लॉकडाऊन जाहीर करणार आहोत. लॉकडाऊन मध्ये हे होणार आहे, हे होणार नाही. सगळे लोक इतके समजदार आहेत की आपल्या बसेस करून आपल्या घरी गेले असते, ट्रेन करून आपल्या घरी गेले असते, आपल्या ऑटो मोटरसायकलनी घरी गेले असते आणि काही लोक तर विमानाने सुद्धा घरी गेले असते. परंतु त्यांच्यासाठी काहीच ठेवलं नाही. म्हणजे एखाद्या सैन्यामध्ये काय होतं की एखादा ते एक प्रकारे त्यांचं ना ते म्हणजे त्यांना कोणीत पकडून मारलं जातं. तर ते कोणीत पकडून मारण्यासाठी त्यांना बरोबर अशा ठिकाणी येऊ देतात की ज्या ठिकाणी ते बरोबर कोंडीत पकडले जातील आणि चारी बाजूनी त्यांच्यावरती मारा केला जातो आणि मग अशा रीतीनं दुश्मनांच्या फौजेला मारलं जातं. तशा प्रकारची गत आपल्या या कामगारांची झाली. विमान बंद, गाड्या बंद, ट्रेन बंद, ऑटो बंद, यांचा पगार बंद, नोकरी बंद, घरमालकाकडून घर बंद आणि त्यांना काढलं रस्त्यावर. हे गरीब लोक मेलेले आहेत. हा चुकीचा निर्णय होता. लॉकडाऊन विचारपूर्वक करायला पाहिजे होता. लॉकडाऊन करायलाच पाहिजे होता, पण विचारपूर्वक करायला पाहिजे होता. सगळ्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं की आम्ही काय करणार आहोत. कामगारांची सोय करायला पाहिजे होती, नोकरदारांची सोय करायला पाहिजे होती, पोलीस खात्याला ट्रेनिंग द्यायला पाहिजे होतं. पोलीस खात्याला माहित नाही लॉकडाऊन मध्ये काय करायचं. ते काही ठिकाणी सगळे भाजीवाला जे भाजी विकणारे गरीब लोक होते, लोकांना भाजी लागतेच की नाही. लॉकडाऊन मध्ये लोकांनी काही उपवास करायचा का? मग त्यांना भाजी दूध लागणार आहे ना. पोलिसांनी त्यांच्या भाज्या उलटवून टाकल्या, 4 चाकी ठेले लाता मारून उलटवून टाकले. त्यांची थैली त्यांची भाजी त्या ह्याच्यामध्ये मातीमध्ये मिसळली. पोलिसांचं ट्रेनिंग नाही, डॉक्टरांचं सुद्धा ट्रेनिंग नाही, लोकांचं ट्रेनिंग नाही. लॉकडाऊन घोषित केला. असा हा कुठलाही पूर्व नियोजन न केलेला, अगदी विचारशून्यतेने जाहीर केलेला हा लॉकडाऊन होता. म्हणून हा लॉकडाऊन फसलेला आहे. आपण एक संख्या दिली चांगल्या प्रमाणात की रस्त्यावर उतरलेला जो मजूर आहे तो त्याची संख्या 8 कोटी आहे आणि तो स्थलांतरित मजूर आहे. आज आपल्याकडे अशी काही आकडेवारी आहे का की या स्थलांतरित मजुरांमध्ये सर्वाधिक मजूर कुठल्या राज्यातून बाहेर पडले आणि या 8 कोटी मजुरांपैकी साधारण किती मजुरांचा मृत्यू झाला या संदर्भात आपल्याला काही मागे जेव्हा आम्ही आकडेवारी काढत होतो तर दैनंदिन आकडेवारी आमच्याकडे मिळत होती. तर हे जे श्रमिक आपल्या गावाकडे पायी निघाले, तर हे करत असताना एक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला की ते रात्री तिथं पोहोचले, त्यांना झोप लागली आणि त्यांना असं वाटलं की आता रेल्वे गाड्या बंद आहेत, त्याच्यामुळे ते रुळावरच झोपले. कारण रुळावर लाकडी फळ्या टाकलेल्या असतात आणि रुळाची जी पाटी असते ती एखाद्या गावामध्ये सुद्धा अशी पाटी दिसली की लोक त्याच्यावर अंग टाकतात. तर त्यांना असा समज झाला की गाडी येणार नाही, पण मालगाडी आली आणि 17-18 लोकांना उडवून गेली. नंतर अशाच प्रकारचे रोडवरचे ऍक्सिडेंट झाले. असे कितीतरी ऍक्सिडेंट संपूर्ण देशामध्ये झाले. पण आम्ही जी आकडेवारी काढली होती की आतापर्यंत रस्त्याने चालताना ऍक्सिडेंट नाही, हार्ट अटॅक नाही किंवा अन्य कोणत्या कारणामुळे किती लोक मेले, तर जवळजवळ 150 लोक आपल्या घराकडे जाताना मेलेले आहेत, 150च्या वर. आणि ऍक्सिडेंट मध्ये किती मेले प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचा आकडा आमच्याकडे नाही. पण हा आकडा काय म्हणजे 900, 800, 1000च्या कमी असेल असं मला वाटत नाही. आपल्या देशामध्ये 8% अनएम्प्लॉयमेंट होतं. याच्यामध्ये नंतर 16%ची भर पडली आणि ते 24% झालं आणि 24% झाल्यानंतर एक वेळ ते 27% अनएम्प्लॉयमेंट गेलं होतं.
नंतर ते पुन्हा 23% खाली आलं. आता पुन्हा अनएम्प्लॉयमेंटचा जो रेट आहे तो 8-10च्या दरम्यान असावा असं मला यावेळेसचे आकडे मिळालेले नाहीत. मित्र, अनएम्प्लॉयमेंट जी आहे ती आपल्या देशामध्ये यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर होती. त्याला अनेक कारण आहेत. तुम्ही जर बघितलं की मार्च एप्रिल महिन्यामध्ये किती अनएम्प्लॉयमेंट होती. त्यावेळेस तर काही कोविड-19चा किंवा लॉकडाऊनचा प्रश्न नव्हता. मार्चच्या नंतर आला तो. फेब्रुवारीमध्ये किती होती अनएम्प्लॉयमेंट. नोटबंदीमुळे अनएम्प्लॉयमेंट झाली. तुमच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे अनएम्प्लॉयमेंट झाली. तुम्ही एमएसएमई सेक्टरला महत्व दिलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना महत्व दिलं नाही म्हणून अनएम्प्लॉयमेंट झाली. आणि एकूणच तुमचं मेक इन इंडिया फसलेलं आहे म्हणून अनएम्प्लॉयमेंट झाली. या 4 कारणामुळे अनएम्प्लॉयमेंट आपल्या देशामध्ये वाढली. आणि 45 वर्षामध्ये, गेल्या 45 वर्षामध्ये इतकी अनएम्प्लॉयमेंट नव्हती तेवढी अनएम्प्लॉयमेंट लॉकडाऊनच्या पूर्वीच्या महिन्यामध्ये होती. आणि त्याच्यानंतर क्वार्टरमध्ये होती म्हणा, 3 महिन्यामध्ये होती. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला. आता भारताचा विकास दर हा निगेटिव्ह आहे, शून्याच्या खाली जाणार आहे. शून्याच्या खाली जाणार म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. म्हणजे विकास दर जो आहे तो अगोदर आपण म्हणजे गप्पा करतो तो 8% राहणार, मग म्हणाले 7%, मग म्हणाले 6%, मग म्हणाले 5.2%, मग म्हणाले 4.5%, आता आले की 2.1%. आता सध्या जे हे चालू आहे, प्रिडिक्शन चालू आहे ते 2%च्या आसपासचं प्रिडिक्शन दाखवलेलं आहे. परंतु एशियन डेव्हलपमेंट बँक जी आहे त्याचं असं म्हणणं आहे, एडीबी, की भारताचा विकास दर या चालू वर्षामध्ये 2021च्या वर्षामध्ये तो निगेटिव्ह वर राहील. नका म्हणजे तो हे राहील, म्हणजे उन्हा राहील, मायनस 3% वगैरे राहू शकतो असा त्यांचा अंदाज आहे. तर आपल्या अर्थव्यवस्थेवरती प्रचंड परिणाम झालाच आहे. त्याच्यामध्ये जर सुधार करायचा असेल कृषी क्षेत्राला प्राधान्य दिलं पाहिजे. 48% लोक कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहेत, त्याला प्राधान्य द्या. आणि त्याच्यानंतर मग एमएसएमई सेक्टरला द्या. कारण एमएसएमई सेक्टरला प्राधान्य दिलं तर शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष होतं. बिलकुल. सर, शेती क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार आहेत. म्हणजे उत्पादनाच्या संदर्भामध्ये किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राचं योगदान फक्त 15% आहे. परंतु रोजगारामध्ये शेती क्षेत्र हे 48% रोजगार उपलब्ध करतं. हा रोजगार नेमका कसा आहे? म्हणजे अर्धकालीन तो रोजगार आहे की हंगामी तो रोजगार आहे की पूर्णकालीन आहे? नेमका कसा आहे तो? बघा, भारतामधले भूमिहीन लोक किती आहेत याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये जवळजवळ 55 कोटी लोक हे भूमिहीन आहेत. आणि यांना भूमी देण्यासाठी आंदोलन झाले, संघर्ष झाला, मागण्या झाल्या. परंतु अर्बन लँड धोरणाप्रमाणे आणि लँड सिलिंग कायदा ग्रामीण भागामधल्या जी जमीन राज्याच्या ताब्यामध्ये आली त्याच्यामध्ये महाराष्ट्राने जमीन वाटप केली, जमीन लॉल नाही. जमीन वाटप केली आंध्र प्रदेशने. आणि म्हणून या 2 राज्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ते जास्त आहे. आणि भारतातले इतर राज्य म्हणजे बिहार राज्य हे प्रमाण जास्त असतात. त्यामुळे एकूण संपूर्ण देशामध्ये भूमिहीन शेतमजूर आहेत हे 55 कोटी आहेत. आणि सर्व भूमिहीन शेतमजूर दुसऱ्यांच्या शेतीवर कामगार म्हणून काम करतात, रोजंदारीने करतात. मग ते खरीपामध्ये करतात, रब्बीमध्ये करतात आणि उन्हाळ्यातही करतात. यांच्यासाठी केंद्र सरकारने काहीच नाही. 2014 पासून जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यांनी आतापर्यंत भूमिहीन शेतमजूर हा शब्द वापरला नाही. त्यांचा बजेट बघून घ्या तुम्ही. 2014 ते 2019 पर्यंत सर्व बजेट बघा आणि त्याच्यानंतरचे आता हे 19च्या नंतरचे बजेट बघा. भूमिहीन शेतमजूर हा शब्द नाही. भारतीय जनता पार्टीने दुकानदारांना पेन्शन दिली,
पण भूमिहीन शेतमजुरांना पेन्शन नाही दिली. अरे पेन्शनची गरज कोणाला आहे? दुकानदाराला आहे की भूमिहीन शेतमजुराला आहे? भूमिहीन शेतमजुराकडे भूमी नसल्यामुळे त्याला भूमीशी संबंधित कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. आणि आपल्याकडचे जे तज्ञ लोक आहेत, कृषी तज्ञ, त्यांच्यावर माझा आरोप आहे की ते प्रत्येक योजना 7-12शी जोडतात. म्हणजे योजना तयार करायची आणि मग 7-12 जोडायचं आणि त्याच्याकडे जेवढी जमीन असेल त्यामध्ये त्याला लाभ मिळेल. हा, मग त्याला इरिगेशनचा असेल, मायक्रो इरिगेशन, ठिबक सिंचन असेल, शेळ्या मेंढ्या असतील किंवा आणखी बी बियाणं असेल किंवा ट्रॅक्टर असेल, छोटा ट्रॅक्टर, मोठा ट्रॅक्टर, पाण्याची योजना, सिंचनाची योजना, जमीन सुधारण्याची योजना, बांधावर झाडं लावण्याची योजना, या सर्व योजना ज्यांच्याकडे 7-12 आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे 7-12 योजना केली, काही योजना नाही. आम्ही अशी मागणी केली होती, आम्ही अशी मागणी केली होती की भूमिहीन शेतमजुरांना 4,000 रुपये दर पेन्शन द्या. त्यांच्या कुटुंबातले 5 लोक जगतील आणि ते जर जगले तर तुमच्या शेतावर कामाला येईल. आता लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांची व्यथा ऐकलेली आहे. ती व्यथा अशी आहे की आमच्याकडे आता मजूर आम्ही सतत नवरा बायको शेतीत काम करून राहिलो. आता शेतीमध्ये काम करा, कारण तुम्हाला आता मजूर सापडत नाही. लॉकडाऊन आहे, तो मजूर आपल्या घरी आहे, असेल कसंही असेल सापडणार तुम्हाला स्वतःच काम करावं लागेल. ह्या लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनाच्या अर्थव्यवस्थेचं आणि एकूणच आपल्या देशाच्या संबंधाचं चित्र बदललेलं. सर, चर्चेच्या पुढच्या टप्प्यात जाण्याआधी एक महत्वपूर्ण उल्लेख आपल्या बोलण्यातून आला की महाराष्ट्रामध्ये जमीन जे वाटप आहे, जमिनींचं फेरवाटप असेल किंवा भूमिहीन शेतमजुरांची संख्या किंवा भूमिहीनांची संख्या कमी करण्याचा जो भाग आहे, मला वाटतं दादासाहेब गायकवाड सक्षमीकरण जी योजना आहे ती महाराष्ट्रामध्ये राबवली गेली, परंतु त्यातही काय नेमका सारांश आता राहिलेला आहे हे काही अजून समोर आलेलं नाही. या जमिनीच्या वाटपामधूनही किती भूमिहीनांना ही जमीन मिळाली आणि पुढे महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र जे राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य देशातलं सर्वात प्रगत राज्य असतानाही असं का व्हावं नेमकं? बघा, हे जे कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना जी आहे ही योजना का करावी लागली? कारण आपल्याकडे कायद्यानुसार ज्या लोकांच्या ते लोक कोर्टामध्ये गेले, अपिलामध्ये गेले, त्यांनी वाद निर्माण केला आणि अशा रीतीनं लिटिगेशन मध्ये अडकून बसल्या. फार कमी जमिनीचं वाटप झालं, म्हणजे नगण्य येते. सिलिंग मधल्या जमिनीचं वाटप गरिबांचं झालं नाही. अजूनही लाखो एकर जमीन वेगवेगळ्या वादामध्ये, वेगवेगळ्या लवादामध्ये, वेगवेगळ्या कोर्ट केसेसमध्ये अडकून आहे. आणि ज्यांना आपली जमीन वाचवायची असते सरळ आपली जमीन देत नाही, ते तर भांडण निर्माण करणार. त्यामुळे स्टे घेऊन बसले तर यांच्या जमिनी सिलिंगच्या जमिनी वाटप झाल्याच नाही. त्याच्यामुळे सरकारी जमिनीवर मग डोळा गेला आणि मग आपल्याकडे अनेक लोकांनी सरकारी जमिनीवरती अतिक्रमण करून ठेवले होते. मग ते रेग्युलाइज करण्यात आले. रेग्युलाइज करण्यात आल्यानंतर बाकीची उरलेली मग सरकारी जमिनी बघितल्या. तर अशा रीतीनं सरकारी जमिनी उपलब्ध नसल्यामुळे ज्या जमिनी सरकारच्या त्या आणि मग मार्केटमध्ये जमिनी खरेदी करा, सरकार त्याचे पैसे देईल आणि त्या जमिनी भूमिहीन वाटप करा अशी योजना. तर याच्यामध्ये सरकारने दर निश्चित केले. आम्ही त्यांना सांगितलं होतं की लाख 1.5 लाख रुपये मध्ये जमीन मिळत नाही.
मिळणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणचा मार्केट दराचा विचार करा आणि मार्केट दराचा विचार करून मार्केट दराप्रमाणे खरेदी करून त्यांना द्या. तोही प्रयोग फसला कारण मार्केटमध्ये जे रेग्युलेटरी रेट असतात शेतीचे ते असतात 15 ते 20% आणि 80 ते 85% हा वरचा पैसा दिला जातो. कॅश मध्ये खरेदी केली जाते. म्हणजे कागदावरची किंमत 2 लाख रुपये असेल तर प्रत्यक्षात किंमत 10 लाख रुपये कर असते. सरकार काही हे तत्व मान्य करणार नाही. आम्ही जर त्यांना सांगितलं की 10 लाख रुपये एकर जमीन आहे आणि तुम्ही 8 लाख रुपये कॅश द्या आणि 2 लाख रुपये चेक द्या, सरकार हे काम करणार नाही, करू शकत नाही. त्याच्यामुळे जमीन मिळाली नाही. आता याच्यावर एकच उपाय आहे की सरकारने जमीन अक्वायर करावी. सरकारने जर मुकेश अंबानीसाठी जमीन अक्वायर केली, सरकारने इंडिया बुलसाठी जमीन अक्वायर केली, तर आपल्या भूमिहीन मजुरांसाठी जमीन काय अक्वायर करू शकत नाही. हा माझा सल्ला आहे आणि ते शक्य आहे. कायद्याप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्रत्येक राज्याला गोरगरिबांच्या कल्याणासाठी योजना निश्चित करणे, डिझाईन करणे, प्लॅन करणे याचा अधिकार आहे. वेलफेअर स्टेट आहे आपलं, वेलफेअर स्टेट. तर ती योजना करायला पाहिजे की भूमी क्षेत्रासाठी अक्वायर करणार. मी तुम्हाला 1000% सांगतो की ज्या भूमी शेतमजुराकडे थोडी जमीन आली तरी तो सरकारकडे भीक मागणार नाही, हात पसरणार नाही. आज काय परिस्थिती आहे की ज्यांच्याकडे जमीन आहे ते लोक अतिवृष्टी झाली द्या मदत, दुष्काळ झाला द्या मदत, ते आपले गारगोट्या पडल्या द्या मदत, अशा प्रकारचं आता हे आणि ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांचा विचार सुद्धा सरकारच्या डोक्यात येत नाही. हे कसं काय? 135 कोटीच्या देशामध्ये त्याच्यामध्ये 55 कोटी लोक भूमिहीन आहेत. 40% लोकांचा आपण काहीच विचार करत नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. सर, अत्यंत महत्वाचं आणि अत्यंत धक्कादायक ही अशी माहिती आहे की सरकारची इच्छाशक्ती ही सक्षमीकरणाची नाही, भूमिहीनांना जमीन देण्याची नाही. यामागे जो प्रवर्ग एक कार्यरत आहे तो म्हणजे जमीनदार वर्ग जो आहे, हा जमीनदार वर्ग ही त्या जमिनी सोडायला तयार नाही. हे वास्तव एक प्रकारचं एक सामाजिक वास्तव अधोरेखित करता आहे आणि आपण एक राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतानाही हे सामाजिक वास्तव अधोरेखित केलं आहे. त्याबद्दल आपलं निश्चितपणे स्वागत आहे की सरकारच्या इच्छाशक्ती, मग ते महाराष्ट्र असो किंवा अन्य राज्य असो, ती इच्छाशक्ती दिसत नाही. त्यामुळे भूमिहीनांचं कल्याण किंवा वेलफेअर स्टेट असं होताना दिसत नाही. हा मुद्दा आपण पुन्हा सविस्तर आपण पुढच्या याला चर्चेला घेऊ. आता मला असं विचारायचं आहे की भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अनेक अर्थसंस्थांनी किंवा अनेक तज्ञांनी हे म्हटलेलं होतं की भारतीय अर्थव्यवस्था ही खालावलेली आहे, तिचा काहीतरी परिणाम म्हणजे नोटबंदी नंतर ती सातत्यानं चर्चा राहिली. आता आपण म्हटलंय की उत्पादन व्यवस्था जी आहे किंवा उत्पादक उद्योग जे आहेत देशामध्ये ते फक्त 23% राहिलेले आहेत आणि सेवा क्षेत्र वाढलंय. हे सेवा क्षेत्र नेमकं प्रायव्हेटायझेशनच्या कब्जामध्ये आहे. त्यामुळे या रोजगारावर काय नेमका सकारात्मक काय परिणाम आहे आणि सामाजिक प्रवर्ग निहाय जे आरक्षण किंवा प्रतिनिधित्व या देशामध्ये आहे त्याच्यावर नेमका काय परिणाम झाला, या संदर्भात आपण काय सांगाल? बघा, असं आहे की प्रायव्हेटायझेशन जे आहे म्हणजे खाजगीकरण हे सर्वसामान्यांच्या हितांच्या विरोधी आहे. सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधी आहे, याच्यात काही डाऊट नाही. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे
आपल्याला आपलं आर्थिक क्षेत्र खुलं करावं लागलं आणि आपण जगातल्या लोकांना आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला आपल्या वस्तू एक्सपोर्ट करण्यासाठी परवानगी मिळाली. तर आपण प्रायव्हेटायझेशनचं धोरण स्वीकारलं. ही आता फार जुनी गोष्ट आहे. 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रधानमंत्री आज त्याचा वेग वाढलाय. आज त्याचा वेग वाढलाय. पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री होते त्यावेळेस आपण एलपीजी याचं धोरण स्वीकारलं. लिबरलायझेशन त्याला खाऊजा धोरण म्हणतात. खाऊजा म्हणजे खाजगीकरण आणि उदारीकरण आणि जागतिकीकरण. हे खाऊजा धोरण जे आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन हे धोरण स्वीकारलं. पण हे धोरण स्वीकारताना काँग्रेस पक्षाने काळजी घेतली होती आणि ती काळजी म्हणजे जे उद्योग मोठ्यामध्ये आहेत, चांगलं काम करतायत, नवरत्न आहे, त्यांना 51% जास्त खाजगी क्षेत्रामधील गुंतवणूक घेता कामा नये. म्हणजे एखाद्या सरकारी कंपनीचं जर त्यांची गुंतवणूक जर 51% पेक्षा जास्त असेल तर ते सरकारीच राहतं. परंतु खाजगी गुंतवणूक जर 51% पेक्षा जास्त झाली तर ते खाजगी क्षेत्राकडे मॅनेजमेंट म्हणून जातात. हा एक महत्वाचा मुद्दा काँग्रेसने पाळला होता. त्याच्यामुळे सरकारी क्षेत्र खाजगीकरण होत नव्हतं आणि खाजगीकरणामध्ये फक्त काही टक्केवारी आधी प्रवेश करण्यात दिला होता. अजूनही आता भारतामध्ये प्रिंट मीडियामध्ये का आणत नाही खाजगीकरण? आणा ना, न्यूजपेपर मध्ये खाजगीकरण विदेशी कंपन्यांना, विदेशी जे मीडिया हाऊस आहेत त्यांना आमंत्रित करा. तिथे नाही आणत ते, तिथे नाही आणणार कारण इथल्या लोकांची मक्तेदारी मारल्या. परंतु भारतीय जनता पार्टीने जेव्हा खाजगीकरण केलं त्यांचं खाजगीकरण कसं होतं? त्यांनी 51% पेक्षा जास्त आता बघा 20 लाख कोटीचं पॅकेज प्रधानमंत्र्यांनी डिक्लेअर केलं होतं. तर या 20 आवाज येतो ना? हा, आता बघा प्रधानमंत्र्यांनी 20 लाख कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं होतं. तर त्या पॅकेजमध्ये त्यांनी खाजगीकरण पण करून टाकलं. कशाचं? इंडियन स्पेस इंडस्ट्री जी आहे ना, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणजे जे अवकाश अंतराळ याचं तंत्रज्ञान जे आहे प्रायव्हेटायझेशनला अलाउ केलं. 20 कोटीच्या पॅकेजमध्येच ते आहे. म्हणजे त्याच वेळेस त्यांनी ते केलं. डिफेन्स मध्ये त्यांनी प्रायव्हेट सेक्टरला एंट्री दिली. आता हे जे प्रायव्हेटायझेशन आहे हे आपल्यासाठी आपल्या हिताचं ठरणार आहे की आपल्या हिताला मारक ठरणार आहे याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे, आम्ही तर आपल्या गोरगरीब, दलित, मागासवर्गीय आणि बहुजन समाजाचाच विचार करणार, कारण आम्ही त्यापैकी आहोत. आमचं काम आहे त्यांचा विचार करणं. जेव्हा जेव्हा एखादी सरकारी कंपनी असते तेव्हा त्या कंपनीला आरक्षणाचे नियम लागू असतात आणि आरक्षणाचं तत्व लागू असते. परंतु जेव्हा ती सरकारी कंपनी खाजगी होते तेव्हा ते आरक्षण मान्य करत नाही आणि त्यामुळे आरक्षित लोकांना बाहेर जावं लागतं. आरक्षण ते भरत नाही, आरक्षणाचं तत्वच त्यांना लागू होत नाही. म्हणजे सरकारी नोकरीचं, सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण झालं, आमच्या नोकऱ्या जातात आणि जर ती कंपनी सरकारी झाली आम्हाला नोकऱ्या मिळतात. म्हणून आम्ही सरकारीकरणाचा आग्रह धरणार आहोत. खाजगीकरण हे दलितांच्या, मागासवर्गीयांच्या, बहुजनांच्या, ओबीसीच्या विरोधामध्ये आहे. हा सर, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण समोर आणलेला आहे की खाजगीकरण हे इथल्या SC ST OBC या बहुजन प्रवर्गाच्या विरोधात आहे. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात ही खाजगीकरणाचं एक तंत्र मोठ्या प्रमाणात वेगाने आता चाललेलं आहे. मात्र या संदर्भामध्ये पक्षी पातळीवर, कारण ह्या पक्ष संघटना यावर बोलता आहेत, वेगवेगळ्या पातळीवर बोलता आहेत, परंतु एखाद्या राजकीय पक्षानं हा विषय उचलणं याला एक मोठी शक्ती असते किंवा त्याच्यामध्ये एक मोठी ताकद असते. परंतु असं आजच्या काळामध्ये विरोधी पक्ष ज्यांना आपण म्हणतो केंद्राच्या अनुषंगानं, असे विरोधी पक्ष हा प्रश्न ताकदीने उचलताना दिसत नाही. तर आपण या संदर्भात काय नेमकं सांगाल सर? बघा, हा सगळा प्रायोरिटीचा प्रश्न आहे.
मी तुम्हाला सांगितलं की भूमिहीन शेतमजुरांना जमीन वाटप केली पाहिजे, तर ती राजकीय पक्षाची प्रायोरिटी असली पाहिजे. गरिबांना रोजगार मिळाला पाहिजे, ती आपली प्रायोरिटी असली पाहिजे. तर तसंच खाजगीकरणामध्ये 51% वर जाऊ नका, 51% आतच खाजगीकरणाला मंजुरी द्या, 51% वर थांबा, असं भक्कमपणे आपण बोललो पाहिजे. काँग्रेस पार्टीतर्फे हे बोलण्यात आलेलं आहे. त्यांनी तशी मांडणी केली आहे की पब्लिक सेक्टरचे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये खाजगीकरण जरूर करा, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणा. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आली तर प्रायव्हेट टेक्नॉलॉजी सुद्धा येते, प्रायव्हेट टॅलेंट आणि मेरिट सुद्धा त्या ठिकाणी येतं आणि त्यामुळे त्या कंपनीचं मॅनेजमेंट उत्पादकता वाढेल, हे खरं आहे. परंतु 51%च्या आत जर समजा म्हणजे 51%पेक्षा जास्त जर समजा प्रायव्हेट सेक्टरचं इन्व्हेस्टमेंट झालं आणि सरकारी इन्व्हेस्टमेंट 51%पेक्षा कमी झालं तर ती कंपनी खाजगी होते आणि आरक्षण त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून या भाजपा सरकारने मात्र हे तत्व पाळलं नाही. त्यांनी 51%पेक्षा जास्त प्रायव्हेट सेक्टरचं इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे आज खाजगीकरणामधून आमच्या नोकऱ्या नष्ट होत आहेत. काँग्रेस पार्टीने हा मुद्दा उचललेला आहे, आम्ही सातत्याने उचलत आहोत. लोकांची जनजागृती करायची आहे, एवढंच आता आमचं सर हा अत्यंत आणखी एक वेगळा मुद्दा म्हणजे हे प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण आणि आरक्षण समाप्ती हा जो विषय आपण आता सांगितला, तर केंद्र सरकारमध्ये देखील आता असं काही प्रायव्हेटायझेशन सुरू झालेलं आहे का, की आपण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण निवृत्त झाला, राजीनामा देऊन आपण व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतलं, परंतु आज केंद्र सरकारने प्रशासनामध्ये, ब्युरोक्रॉसीमध्ये प्रायव्हेट लोक कुठलीही परीक्षा न देता किंवा कुठलीही गुणवत्ता सिद्ध न करता थेट त्यांनी प्रशासनात त्यांची भरती केलेली आहे. तर हे सरकारचंही खाजगीकरण किंवा प्रशासनाचं खाजगीकरण आहे असं आपल्याला म्हणता येईल का? काय या संदर्भात आपण म्हणाल? बिलकुल म्हणता येईल. सरकारमध्ये सुद्धा खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता मी एक उदाहरण तुम्हाला देतो, फक्त माझा आवाज बरोबर येतोय का तेवढं सांगा. येतो आवाज क्लिअर आहे, आवाज क्लिअर आहे. मी माझ्याकडे तुम्ही बोलत असताना माझा माईक मी बंद ठेवतो. हो हो, हा बोला. मी तुम्हाला एक उदाहरण देतो की अगोदर आपल्याकडे जे सफाई कामगार होते महानगरपालिकेचे, हे सर्व सफाई कामगार महानगरपालिकेचे कर्मचारी होते. आता ह्यांचं जे सफाई कामगाराचं काम आहे ते खाजगीकरणाच्या अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेलं आहे. तर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कंपन्यांचे नावही मी तुम्हाला सांगू शकतो, कुठे कोणती कंपनी काम करते हेही सांगू शकतो. हे कॉन्ट्रॅक्टर काय करतात की याच म्हणजे जे आमचे सफाई कामगार आहेत तिथे याच सफाई कामगारांना आपल्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये मजदूर म्हणून कामाला ठेवतात. आता मी उदाहरण सांगतो, समजा नवी मुंबई महापालिका आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धती आहे. आमचा मजूर त्या ठिकाणी जर नवी मुंबई महापालिकेचा कर्मचारी असता तर त्याला 20 ते 25 हजार रुपये पगार मिळाला असता. परंतु तो मजूर आता कॉन्ट्रॅक्टरचा मजूर आहे, काम तेच करतो, कचरा उचलण्याचा आणि गाडीमध्ये टाकण्याचं. त्या मजुराला हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा त्याला 9-9.5 हजाराच्या वर पगार देत नाही आणि त्याला कुठले सेफ्टीचे शू देत नाही, त्याला कुठे जे आता पीपीई म्हणतात ना, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, तसं तो टाकतो, त्याला ग्लोव्ह द्यावे लागतात, त्याला शू द्यावे लागतात, त्याला युनिफॉर्म द्यावा लागतो, त्याला मास्क द्यावा लागतो, त्याला डोक्यावरती टोपी द्या म्हणजे ती हे द्यावी लागते, प्रोटेक्टिव्ह त्याला हेडगिअर द्यावा लागतो. हे सगळं काही देत नाही. हे खाजगीकरणाचे परिणाम आहेत. म्हणजे जे काम आमचे सरकारी कर्मचारी करत होते तेच आता कॉन्ट्रॅक्टर करतो. महानगरपालिकेला कुठलाही फायदा नाही, कारण त्या कॉन्ट्रॅक्टरला प्रॉफिट मिळतो आणि यांचं जे सेव्हिंग आहे, महानगरपालिका म्हणत असते की आमचं सेव्हिंग आहे, काही सेव्हिंग नाही आहे. हे सगळं सेव्हिंग कॉन्ट्रॅक्टरच्या प्रॉफिटमध्ये निघून जातं. म्हणजे नुकसान कोणाला आहे? कामगार जो आहे त्याचा पगार अर्ध्यापेक्षा कमी झाला आणि जे प्रॉफिट आलं तो कॉन्ट्रॅक्टर घेऊन जातो. महानगरपालिकेला काय मिळालं? काहीच नाही. हे खाजगीकरण आहे, हे सरकारी कर्मचाऱ्यांचं. दुसरा प्रकार तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये खाजगी लोकांना त्यांनी ठेवलेलं आहे. मागे काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने जॉईंट सेक्रेटरी, सहसचिव दर्जाच्या 9 अधिकाऱ्यांची भरती केली होती आणि असा विचार तिथे आला की आपल्याला सरकारमध्ये टॅलेंट पाहिजे. म्हणजे सर्व IAS अधिकारी जे आहेत ते काही टॅलेंटेड नाही आहेत, आपल्याला नवीन लोक घ्यायचे आहेत. आता त्यांचं असं म्हणणं आहे की IAS लोक एका चाकोरीबद्ध पद्धतीने विचार करतात, काही नवीन सुद्धा
आउट ऑफ द बॉक्स असा विचार करणारे लोक पाहिजे, नाविन्यपूर्ण विचार करणारे लोक पाहिजे. त्यांनी 9 जॉईंट सेक्रेटरी घेतले आणि हे 9 जॉईंट सेक्रेटरी कुठली परीक्षा न पास करता, कुठली युपीएससी न करता, कुठलाही म्हणजे त्यांच्याकडे एंट्रन्स टेस्ट पास न केली असता यांना जॉईंट सेक्रेटरी पदावर घेण्यात आलं. आणि वस्तुस्थिती अशी आहे की याच्यामध्ये जर सरकारी नोकर लावले असते, सरकारी 9 पद निर्माण केले असते, तर अनुसूचित जातीचा 1, अनुसूचित जमातीचा 1, ओबीसीचे 3 आणि इतर मग 4-5 असे घेण्यात आले असते की नाही. परंतु यांनी 9चे 9 एका विशिष्ट जातीचे, एका विशिष्ट उच्चवर्णीय लोकांना या ठिकाणी नोकऱ्या दिल्या. हे नुकसान आहे. जे सरकारमध्ये जे खासगीकरण सुरू आहे त्याचं नुकसान हे आहे. म्हणून सर्व एससी एसटी ओबीसी बांधवांनी आंदोलन केलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे की अशा प्रकारची एंट्री बंद करा आणि तिथे सुद्धा तुम्ही आरक्षण लागू करा. खासगी सेक्टरमध्ये आरक्षण लागू करण्याचं तत्व हो सर, याची मागणी आम्ही केली होती. बिलकुल बिलकुल. हो हा सर, आता हा महत्वाचा विषय की सरकारांचं प्रायव्हेटायझेशन हे सुरू झालेलं आहे आणि आता आपण म्हणजे ज्या पक्षामध्ये आहात त्याच पक्षाची आता महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. याही पक्षाचं आता मागच्या सरकारने जे काही धोरण सुरू केलं की ज्या संदर्भामध्ये त्यांनी काही आदेश काढले की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंट्समध्ये कंत्राटी पद्धतीवर जे कर्मचारी काम करता आहेत त्यांचं आता आउटसोर्सिंग करायची प्रक्रिया या सरकारनेही ती पुढे कंटिन्यूस चालू ठेवण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू ठेवलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जे कंत्राटी पद्धतीनं काम करतायत त्या लोकांनाच आता वेठबिगारी करण्याची पद्धत निर्माण करण्याची ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये किमान थांबवता येईल का सर, आपल्याला एक पुरोगामी राज्य म्हणून किंवा कल्याणकारी राज्य म्हणून? बिलकुल थांबवता येईल. आपण याच्यामध्ये आंदोलन करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, विरोध करायला पाहिजे आणि कोर्टात जायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे एका जजमेंटमध्ये की जे काम बारमाही असतं, बारमाही म्हणजे वर्षभर चालू असतं, त्या कामाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर देता येणार नाही. आता मला सांगा, सफाई कामगाराचं कचरा उचलायचं काम काय बारमाही काम नाही? पाणी पुरवठ्याचं काम काय बारमाही काम नाही? आपल्याकडे आरोग्य कर्मचारी असतील, बगीचा हँडल करणारे कर्मचारी असतील, यांचं काम काय बारमाही नाही? अरे बारमाही काम कोणतं नाही. एखाद्या बिल्डिंगला जर सफेदी पेंट मारायचं असेल तर हे काम 7 दिवसाचं काय ते तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर देऊ शकता. पण 12ही महिने ज्यांचं काम चालतं, सातत्याने कचरा उचलणे, सातत्याने पाणी पुरवठा, सातत्याने आरोग्य सेवा, सातत्याने दवाखान्यातला क्लास 4चा सफाई कामगार, सातत्याने संडास साफ करणे, हे जे कामं आहेत हे बारमाही कामं आहेत. बारमाही कामाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देता येत नाही असे आदेश असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांनी कॉन्ट्रॅक्टवरती कामं ठेवली, ते बेकायदेशीर आहे असं माझं मत आहे. सर या संदर्भात निश्चितपणे एक मार्गदर्शक विचार तुम्ही सांगितलेले आहेत. सर हा सगळा आपण विचार करत असताना म्हणजे उद्योग आणि सरकार यांचं हे खाजगीकरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या देशाची एकूण सामाजिक परिस्थिती या अनुषंगाने कशी असेल, म्हणजे आर्थिक जे काही धोरणं आहेत, सरकारांचं जे काही प्रशासनाचं खाजगीकरण करण्याची प्रक्रिया आहे, या अनुषंगानं देशाचं कल्याणकारी राज्य म्हणून जी काही संकल्पना संविधानात समाविष्ट आहे तिला धक्का लागणार आहे का या पुढच्या काळामध्ये? संविधानामध्ये जी कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे त्याला केव्हाच सुरुंग लावून टाकलेला आहे. त्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला केव्हाच सुरुंग लावलेला आहे. आता काही याच्या पुढे कल्याणकारी राज्य राहणार नाही. आता याच्या पुढे खाजगीकरण आणि जागतिकीकरण याच्या रेट्यामध्ये जे ताकदवर असतील, मजबूत असतील ते टिकतील आणि जे कमजोर असतील ते मारल्या जातील, अशी परिस्थिती याच्या पुढे निर्माण झालेली आहे, होणार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि ती महत्वाची आहे आणि त्याचा संबंध तुमच्या प्रश्नाशी आहे. दलित लोक किंवा मागासवर्गीय लोक किंवा आपण अस्पृश्यांचा विचार करू, आपण सरळ सरळ शेड्यूल कास्ट लोकांचाच विचार करू, तर शेड्यूल कास्ट लोक हे भारतातले सर्वात गरीब, सर्वात मागासलेले शैक्षणिक दृष्ट्या आणि सर्वात म्हणजे निर्धन असलेले लोक आहेत. पण त्यांची अशी व्यवस्था कोणी केली? तर त्यांची ही व्यवस्था इथल्या धर्मसंस्थेने केली, इथल्या समाज व्यवस्थेने केली. धर्मसंस्थेने आदेश दिला, समाज व्यवस्थेने तो पाळला
आणि ह्या लोकांना 3 गोष्टीपासून वंचित केलं. गोष्ट नंबर 1, यांना जमिनीपासून वंचित केलं. यांना जमिनीपासून वंचित केलं, जमीन द्यायची नाही. 2, यांना धनसंचय, पैसा जमा करू द्यायचा नाही, यांच्याकडे पैसा राहता कामा नये, एक दमडी सुद्धा राहता कामा नये, त्याच्यामुळे त्याच्यापासून वंचित केलं. आणि तिसरी गोष्ट, शिक्षणापासून वंचित केलं. हे 3 वंचितता आहेत, 3 वंचितता. सर्व राजकारण्यांनी, सर्व मागासवर्गीय राजकारण्यांनी या 3 गोष्टीकडे लक्ष ठेवायचं नेहमी. त्यांना जमिनीपासून वंचित केलं, त्यांना धनसंचयापासून वंचित केलं आणि त्यांना शिक्षणापासून वंचित केलं. म्हणून आज आमच्याकडे जमीन नाही, धनसंचय नाही आणि शिक्षणही नाही. या 3 आमच्याकडे ज्या उणीवा आहेत, या 3 गोष्टीवरच माणूस जगतो, या 3 गोष्टीवरच माणसं मजबूत होतात. आज महाराष्ट्रातले काही काही पुढारी जे मजबूत झाले ते जमिनीच्या आधारे, काही काही पुढारी मजबूत झाले ते पैशाच्या आधारे, काही काही पुढारी मजबूत झाले ते शिक्षण संस्थांच्या आधारे. आमच्याकडे काहीच नाहीये आणि त्याच्यामुळे आमची ही हालत आहे. आणि या 3 गोष्टी तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही लोकशाही व्यवस्थेमध्ये कल्याणकारी राज्य मजबूत कराल. पण कल्याणकारी राज्य कमजोर करण्याची प्रक्रिया दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. कल्याणकारी आता काही राहिलेलं नाही. आता हे जे शेतमजुरांना मोफत धान्य देत आहेत, हे शेतमजुरांचं काय धान्य खातील? समजा एखाद्याला जर 1 महिन्याचा मुलगा असेल तर तो काय भात खाईल की वरण खाईल? तिथे त्याला दूध पाहिजे, त्याला फळं पाहिजे, त्याला औषध पाहिजे. त्याच्यासाठी पैसे कुठे आहेत? रोजगार नाहीये, लॉकडाऊन मध्ये रोजगार नाही. आणि मग ते म्हणतात की आम्ही यांना मोफत धान्य दिलं. मोफत धान्य खाऊन पहा म्हणा तुम्ही ते जे आहेत गहू ते आणा दळून आणि त्याची भाकरी करा, पोळी करा आणि दगडासोबत खा. त्याला तेल लागतं, त्याला भाजीपाला, त्याला मीठ लागतं, त्याला कांदा लागतो आणि खाण्यासाठी भाजी लागते, दूध लागतं लहान मुलांसाठी. आणि प्रत्येक कुटुंबात आज आपल्या याच्यामध्ये प्रत्येकाने चेक करा, आपल्या अंतर्मनाला विचारून, भारतामधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये किमान एक तरी आजारी माणूस असतो. एक तरी माणूस असतो ज्याला ब्लड प्रेशरची गोळी लागते, ज्याला डायबिटीसची गोळी लागते, ज्याला कॅन्सरची गोळी लागते, ज्याला वाताची गोळी लागते, ज्याला आजाराची गोळी लागते. काही ना काहीतरी औषधोपचार चालू असतो प्रत्येक कुटुंबात किमान एका माणसाचा. त्याचप्रमाणे हे जे आपल्याकडचे 10 कोटी कुटुंब आहेत, या 10 कोटी कुटुंबांना सुद्धा रोज त्यांच्या कुटुंबात एक तरी माणूस आजारी असतो. मग ते लहान बालक असेल, नाही तर त्याची आई असेल. त्या औषधासाठी कुठे आहेत पैसे? मग बिन औषधाचे लोक मरतायत, उपासमारीने लोक मरतायत, आत्महत्या करून लोक मरतायत. अशी परिस्थिती निर्माण झाली. यांच्याकडे यांचं लक्ष नाही. यांना वाटते फुकट धान्य दिले म्हणजे सगळे जगतील. नाही जगणार, लोक जगणार नाही, लोकांवर उपासमारीची पाळी येणार. आणि अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर पुढे काय होईल हे मी या ठिकाणी जाहीररित्या सांगण्याची आवश्यकता नाही. या देशामध्ये फार मोठी समस्या निर्माण होऊ घातलेली आहे. त्याच्यावरती उपाय करणं, लवकरात लवकर उपाय करणं आणि पुन्हा आधी जी व्यवस्था आपण केलेली होती, कल्याणकारी राज्य, गरिबांसाठी काम करा, गरिबांसाठी, गरिबांचा विषय पहिला पाहिजे होता. म्हणून राहुलजी गांधी यांनी अर्थतज्ञांशी चर्चा केली. नोबेल लॉरेट, जो नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ आहे बॅनर्जी, अभिजित बॅनर्जी, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की लोकांच्या हातात पैसा गेला पाहिजे. तुम्ही फॅक्टरीच्या हातामध्ये पैसा टाकला. आता सुद्धा 20 लाखाचं पॅकेज आहे. कशासाठी? की उद्योजक लोकांना कोट्यवधी रुपयाचं कर्ज द्यायचं. ते कर्ज आहे, ते कर्ज आहे, ती काही मदत नाही आहे, ते कर्ज आहे. ते कर्ज त्यांनी कर्ज घ्यायचं, बँकांनी त्यांना कर्ज द्यायचं. मी तुम्हाला सांगतो, उद्योजकाच्या हातात बँकांनी कर्ज दिलं की तुम्ही जर असं समजत असाल की ते कामगाराच्या हातात जाईल, अजिबात तुमचा समज खोटा आहे. ते उद्योजकाच्या घरी जाईल, उद्योजकाचे दुसरे कर्ज फेडण्यासाठी जाईल, उद्योजकाला जमीन खरेदी करण्यासाठी मदत करतील, उद्योजक प्लांट अँड मशिनरी खरेदी करण्यासाठी मदत करतील. पण कामगारांचा थकलेला पगार देण्यासाठी हा पैसा खर्च करणार नाही, असं मी थेट सांगतो. त्याच्यामुळे चुकीचा यांचा समज आहे की उद्योजकाला पैसा दिला की कामगारांना पैसा मिळेल. शेतकऱ्यांच्या, भूमिहीन शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हातामध्ये थेट पैसा टाका, असं आमचं म्हणणं होतं. पण ते ऐकण्यात आलेलं नाही. हा चुकीचा निर्णय आहे. डॉक्टर मनमोहन सिंग हे जगातले नावाजलेले अर्थतज्ञ आहेत. त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये त्यांचा विकास दर हा 9% वर नेला होता. एवढ्या मोठ्या अर्थतज्ञ माणसाला मात्र त्यांचा कुठलाही विचार किंवा सल्ला यांनी घेतला नाही. केंद्र सरकारचे सल्लागार कोण आहेत मला माहिती नाही, परंतु सर्व काही प्रधानमंत्र्याच्याच डोक्यामध्ये शिजत असेल आणि तिथूनच सुपीक सगळं कल्पना बाहेर निघत असतील तर ते देशासाठी हितावह नाही. त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आपण आजारी पडलो तर डॉक्टरकडे जातो आणि दुसरा काय आजार आला तर आपण दुसऱ्या तज्ञाकडे जातो. त्याप्रमाणे तज्ञांचा सल्ला घेऊनच या देशातलं प्रशासन चालवायला पाहिजे. तेव्हाच ते सुशासन होईल, नाही तर ते कुशासन होईल, असं माझं म्हणणं आहे.
सर, एक म्हणजे शेवटचा मी एक प्रश्न विचारतो, तो थोडा संयुक्तपणे मी विचारतो की कल्याणकारी राज्याच्या म्हणजे संविधानाच्या तत्वाला सुरुंग लागला आहे. या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस वेगळ्या पद्धतीने, आपण एक काँग्रेसचे नेते आहात, काही वेगळं दमदार पाऊल असं उचलणार आहे का? आणि त्या अनुषंगाने माझा एक प्रश्न असा आहे की सध्या देशामध्ये एक वातावरण चाललंय की सर्व चीन उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाका. तर या सर्वसामान्यांमध्ये समज असा आहे की ह्या देशात या वस्तू येत आहेत किंवा इतर मोठे प्रकल्प त्यांच्या हातात आहेत, असा सर्वसामान्यांचा आक्षेप आहे. तर याच्यातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे? चीन आणि भारताच्या या तणावपूर्ण संबंधामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये नेमका काय परिणाम आहे किंवा काय नेमकं वास्तव आहे? बघा, हे जे अंधभक्त लोक आहेत, जे असं म्हणतात की चिनी वस्तूंचा बहिष्कार करा, चिनी वस्तूंचा बहिष्कार करा, तर हे विचारे अज्ञानी लोक आहेत, यांना माहित नाही आणि यांचा काही अभ्यास नाही आणि यांना भारत आणि चीनचे संबंध कसे आहेत हेही माहित नाही. तर त्याच्यामुळे ते भोळेपणानं असं म्हणतात की चिनी वस्तूचा बहिष्कार करा वगैरे वगैरे. म्हणजे आपला एक शेजारी असतो, त्याच्यासोबत भांडण झालं तर शेजाऱ्याचा बहिष्कार करा, त्याच्या मुलाशी खेळू नका, असं ते म्हणतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या देशामध्ये अनेक कंपन्या आहेत ज्यांचं मार्केट कॅपिटल 10,000 कोटीचं आहे. 10,000 कोटी, 8,000 कोटी, 6,000 कोटी, 15,000 कोटी. अशा कंपन्यांनी चीनी इन्व्हेस्टर कडून पैसे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पेटीएम आहे, त्याच्यामध्ये मेक माय ट्रिपची कंपनी आहे, इन्फोएज नावाची कंपनी, आणि अशा अनेक आणखी इतर कंपन्या असतील ज्यांनी चीनी इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे. आणि म्हणून आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर हा जो आपला सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात मधला जो पुतळा आहे, तो पुतळा चीनी कंपनीने बनवलेला आहे. आता ते म्हणतील की आधीची ऑर्डर आहे, तर हे आधीचीच ऑर्डर असणार आहे, एकदम थोडी बंद करणार आहे. कोणत्याही सरकारचा एखादा ऑर्डर असेल, वर्क ऑर्डर, तर तो 1.5 2 वर्ष पूर्ण होत नाही. आणि मोठा असेल इरिगेशन प्रोजेक्ट तर 5 वर्ष पूर्ण होत नाही. तर हे वर्षानुवर्ष चालणारे ऑर्डर असतात. भारताच्या अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये चीनी कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. मग ह्या कंपन्या बंद करणार का? भारताच्या अनेक कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणी चीनी लोकांशी त्यांचे संबंध आहेत. आपल्याकडचे अनेक बिल्डर आपल्या ठिकाणी लागणाऱ्या टाईल्स आणि सॅनिटरी वेअर आणि खिडक्या चीन मधून खरेदी करतात. तुम्ही विचारू शकता सर्व बिल्डरना की तुम्ही खिडक्या आणि टाईल्स आणि सॅनिटरी वेअर कुठून खरेदी केले? भारतापेक्षा अर्ध्या किमतीमध्ये तिकडे मिळतात, म्हणून ते चीन मधून खरेदी करतात. एवढंच काय, तर माझा एक मित्र आहे, त्यांनी बंगला बांधला आणि त्यांनी त्या बंगल्यामध्ये आतमध्ये जेवढे सोफे आणि ते कपाट आहेत, म्हणजे लाकडी फर्निचर आहे, ते त्यांनी चीन मधून आणलं. अरे मी म्हटलं, तू कसं काय चीन मधून आणलं फक्त आपल्या एका घरासाठी? तो म्हणे, साहेब माझं एक घर असलं तरी आमच्याकडे 14-15 बेडरूम होते म्हणे. त्या 14-15 बेडरूम मध्ये मला कपाट, टेबल, खुर्च्या, सोफा, अलमाऱ्या हे सगळं भरपूर लागलं. जवळजवळ 2 कोटीचं माझं फर्निचर झालं म्हणे. ते या 2 कोटीमध्ये माझी 70-80 लाखाची बचत झाली. तर आपल्याकडचे लोक सुद्धा चीनी लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणत असतात. आपल्या देशातल्या अनेक कंपन्या चीनी इन्व्हेस्टमेंटनी चालू आहेत. आणि अशा स्थितीमध्ये आता तुम्ही पाहिलं असेल की शासनाने आता 50 पेक्षा जास्त ऍप बंद केले. टिकटॉक बंद केलं, सर्व बंद केलं. हे सगळे चीनी ऍप्स होते. परंतु भारतातले ऍप्स किती आहेत? भारताच्या कंपन्यांचे ऍप्स ते 50 पेक्षा कमी आहेत. आता जे राहिले त्याची नावं सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही, असे ऍप्स आहेत. म्हणजे भारतीय ऍप्स पेक्षा चीनी कंपन्यांचे ऍप्स जास्त होते. आज आपल्या देशामध्ये 85% मोबाईल हे चीनी कंपन्यांचे विकले जातात आणि फक्त 15% मोबाईल भारतीय कंपन्यांचे आहेत. मग आता जो अंधभक्त म्हणतो की चीनी कंपन्यांवर बहिष्कार आणा, त्याला माझं असं सांगणं आहे की तू तुझा फोन विहिरीत टाकून दे, नाहीतर नदीत टाकून दे, कारण तो चीनी बनावटीचा आहे. 85%. आणि हे फोन सर्व तरुण लोकांच्याकडे आहेत. मग ते ओप्पो असतील, MI असतील, आणखी कोणते असतील, ते सगळे फोन हे सगळे चीनी बनावटीचे आहेत. आणि चीनी बनावटीचा फोन वापरायचा आणि म्हणायचं की चीनी वस्तूवरती बंधनं आणा, हे हास्यास्पद आहे. टाकून द्या 85% फोन नदीमध्ये, विहिरीमध्ये. नाही करणार. त्याच्यामुळे हा एक मोठा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे. आणि म्हणून या चीनी आणि भारताचे जे आर्थिक किंवा व्यावहारिक जे संबंध आहेत ते वेगळे, आणि जे
आपल्या जमिनीचा जो विवाद आहे, बॉर्डर विवाद, सीमा विवाद, हा विवाद वेगळा, असे हे दोन भिन्न भिन्न प्रश्न आहेत. अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण आपण या सगळ्या संदर्भात दिलेलं आहे. वेळेची एका तासापेक्षा अधिक ही चर्चा चाललेली आहे आणि आपण सगळ्या प्रश्नांची अगदी सटीक विश्लेषणात्मक उत्तरं दिलेली आहेत. एकाच बैठकीत ही सगळी चर्चा होऊ शकत नाही वेळेच्या अभावाने. आपण पुन्हा या संदर्भामध्ये आर्थिक प्रश्नावर निश्चितपणे काही चर्चा करू. आज आपण जो थ्रीवेज मीडियाला जो वेळ दिला महत्वपूर्ण आणि अत्यंत सामाजिक, म्हणजे आपण कुठेही आपलं राजकीय व्यक्तिमत्व बाहेर येऊ दिले नाही, सामाजिक व्यक्तिमत्व ठेवूनच आपण ही सगळी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे या भूमिकेचा निश्चितपणे आपले श्रोते, ऐकणारे, विश्लेषक, विचारवंत निश्चितपणे याचा वैचारिक पद्धतीने विचार करतील अशी अपेक्षा. आपण जो वेळ दिला त्याबद्दल आपले आभार सर. आणि पुन्हा चर्चेला थ्रीवेज मीडियाला वारंवार वेळ द्या. एक फक्त मुद्द्याचं स्पष्टीकरण करतो. हो बोला सर, बोला. तुम्ही दोन वेळा तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, तुम्ही काँग्रेसचे नेते आहात असं म्हणतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी काँग्रेसचा नेता नाही, मी फक्त काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसचा मला राजकीय कृती करायची होती म्हणून मी काँग्रेस पार्टी जॉईन केली आणि मी काँग्रेसचा राजकीय कृती करणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी काँग्रेसच्या केले नाही. फक्त एकच सांगू इच्छितो की आतापर्यंत आमचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये आता या चर्चेमध्ये जेवढे मुद्दे आम्ही उपस्थित केले त्या सर्व मुद्द्याचा समावेश आहे. काँग्रेस पार्टी सक्षम विरोधी पार्टी म्हणून आपली भूमिका भक्कमपणे निभावत आहे आणि ती निभावत राहणार. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण जी वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद, आभार.